नाशिक ते मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावरती वाहतूक कोंडी झालेली आहे। ठाण्यातील नितीन कंपनी ब्रिजवर डंपरनं चारचाकी वाहनाला धडक दिल्यानं हा अपघात घडलेला आहे। या अपघातामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। सुदैवानं या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। नाशिक मुंबई महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। या ठिकाणी एका डंपरचा अपघात झालेला होता आणि या अपघातामुळेच ही वाहतूक कोंडी झाल्याचं कळतंय। ठाण्यातील नितीन कंपनी ब्रिजवर डंपरनं चारचाकी वाहनाला धडक दिल्यानं हा अपघात घडला। या अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे। सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। डंपरनं चारचाकी वाहनाला धडक दिली होती आणि या अपघातामुळेच या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे। या संदर्भात अधिक बोलूयात, आमचे प्रतिनिधी शुभम कोळी आपल्या सोबत आहेत। शुभम, नाशिक ते मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावरती वाहतूक कोंडी झालेली आहे। डंपरच्या अपघातामुळे कोंडी झाली होती, सध्याची काय परिस्थिती आहे? निश्चितच पाहिलं तर सकाळच्या सुमारास जे आहे ते ठाण्यातील मुंबई नाशिक महामार्ग जो आहे त्या ठिकाणी असणारा नितीन जंक्शन त्या ठिकाणी एक अपघात झाला होता। या अपघातामध्ये आपण पाहिलं तर एका डंपरने जे आहे ते एका चारचाकी वाहनाला धडक दिल्याने ती चारचाकी वाहन जे आहे ते रस्त्याच्या मध्ये जे आहे येऊन थांबलं होतं आणि डंपरचं देखील मोठं नुकसान झालं होतं। संपूर्ण रोडवरती आपण पाहिलं तर ऑइल असेल, काच असेल असं संपूर्ण विखुरल्याचं दिसून येत होतं आणि त्याचमुळे सकाळच्या सत्रामध्ये मोठी वाहतूक कोंडी जी आहे ती त्या परिसरामध्ये झाली होती। सध्याची स्थिती आपण जर पाहिली तर वाहतूक विभागाने सकाळपासूनच अति प्रसंगामध्ये जे आहे ते वाहतूक कोंडी सोडवलेली आहे। वाहतूक जी आहे त्या पूर्वपदावरती सुरळीतपणे येत आहे आणि जे अपघातग्रस्त वाहन आहेत ते उड्डाण पुलावरतीच असल्यामुळे मोठी दमछाक जी आहे सध्या आता वाहतूक विभागाला ते वाहन त्या ठिकाणाहून बाजूला करण्यामध्ये येत आहे। परंतु वाहतूक कोंडीचं चित्र आपण पाहिलं तर सध्या आता वाहतूक कोंडी जी आहे ती टळलेली आहे आणि वाहतूक देखील आता पूर्वपदावरती येत आहे आणि जे अपघातग्रस्त वाहन देखील आता वाहतूक विभागाच्या वतीने जे ते बाजूला सारण्यामध्ये येत आहेत। नक्की शुभम, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।